स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत की 2020ला जी सेट एक्झाम झाली होती पेपर 1 त्यातला आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगते की आता जी येणारी ही सेट एक्झाम आहे त्यासाठी तुम्ही PYQचा सराव करणे खूप आवश्यक आहे. याचा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होईल. तुम्ही जर PYQ क्वेश्चन पेपरचा अभ्यास नीट केला आणि तुम्हाला त्याच्यावरून आयडिया जर लागून गेली तर तुम्ही जी आता येणारी सेट एक्झाम आहे ती पास आहे आत्ताच धरून चाला. आणि तुम्हाला मी सांगते की ही जे सेट एक्झामचे PYQ क्वेश्चन पेपर असतात त्याच्यावरून तुम्हाला आयडिया मिळतात आणि असे काही क्वेश्चन मी तुम्हाला यांच्यामध्ये इम्पॉर्टंट पण सांगेल की तो टॉपिक तुम्ही करूनच ठेवायचा आहे. त्याच्यावरून 101% क्वेश्चन हे येतातच. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन 1 आहे, विमर्शीय अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन दिले आहेत बघा. ए, अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. बी, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. सी, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. डी, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. तर याच्यामध्ये काय असू शकतं? तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. नेक्स्ट, शिक्षकांना डॅश डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे. ऑप्शन ए आहेत विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती. ऑप्शन बी, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. ऑप्शन सी, पालकांची आर्थिक स्थिती. ऑप्शन डी, पालकांमधील व्यक्तिभेद. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. नेक्स्ट आहे, स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या डॅश डॅश चॅनलचा समूह आहे. ऑप्शन दिलेत. ऑप्शन ए आहे 32 DTH. ऑप्शन बी 24 DHT. ऑप्शन सी 7 THD. ऑप्शन डी 12 TDH. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए 32 DTH. तुम्हाला सांगते हा क्वेश्चन खूपच IMP असा आहे. स्वयंप्रभा याच्यावरचे तुम्ही सगळे क्वेश्चन हे करूनच ठेवा, कारण की ह्याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन याच्या रिलेटेड 101% सेट एक्झाममध्ये क्वेश्चन असतोच. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही नीट करून ठेवा. स्वयंचा लॉंग फॉर्मपासून तर हे स्वयं काय आहे काय नाही सगळं काही तुम्ही करून ठेवा. याच्यावर क्वेश्चन येतातच. नेक्स्ट, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. ऑप्शन ए आहे व्हाईट बोर्ड. ऑप्शन बी स्मार्ट बोर्ड. ऑप्शन सी डिजिटल बोर्ड. ऑप्शन डी त्रिमितीय प्रतिकृती. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी, त्रिमितीय प्रतिकृती. नेक्स्ट, शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात याला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन दिलेत. ए, नोंदवही तपासणी. ऑप्शन बी, दैनंदिन शेरे. ऑप्शन सी, मूल्यमापन. ऑप्शन डी, मूल्यांकन. तर ह्याचं आन्सर आहे ऑप्शन सी, मूल्यमापन. नेक्स्ट, सॉक्रेटिसने सत्य शोधण्याची डॅश डॅश पद्धती दिली. ऑप्शन ए प्रायोगिक. ऑप्शन बी निरीक्षण. ऑप्शन सी चिकित्सा. ऑप्शन डी संवाद. तर याचं आन्सर आहे ऑप्शन डी, संवाद. प्रायोगिक संशोधनाचा हेतू डॅश डॅश हा असतो. ऑप्शन ए चलामधील संबंध प्रस्थापित करणे. ऑप्शन बी चलांचे वर्णन करणे. ऑप्शन सी सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे. ऑप्शन डी प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे. तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, सिद्धांताच्या उपाययोजनाचा अभ्यास करणे. नेक्स्ट, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादा डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन ए आहे उद्दिष्ट. ऑप्शन बी परिमर्यादा. ऑप्शन सी गृहीतके. ऑप्शन डी परिकल्पना. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी, परिमर्यादा. नेक्स्ट, कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतक आणि डॅश डॅश सारखेच असतात. ऑप्शन ए मध्यमान. ऑप्शन बी मध्यांक. ऑप्शन सी चतुर्थक विचलन. ऑप्शन डी प्रमाण विचलन. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी, मध्यांक. नेक्स्ट, एका संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापर करून नवीन संशोधन लेख लिहितो हे डॅश डॅश आहे. ऑप्शन ए नैतिक. ऑप्शन बी अनैतिक. ऑप्शन सी मान्य. ऑप्शन डी योग्य. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी, अनैतिक.
तर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन हे प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेलं उतारावर. हा क्वेश्चन पेपर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीच्या सेट एक्झामच्या साईटवर जाऊन हे पेपर 1 डाउनलोड करू शकतात आणि हा उतारा तुम्ही नीट असा वाचू शकतात आणि त्याचे मी फक्त तुम्हाला आन्सर सांगून देते. ते तुम्ही उतारा वाचून करू शकता. तर क्वेश्चन दिलेला आहे इथं उतार्यावरून. प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसे कोणती गोष्ट गमावली माणसाने? तर ऑप्शन ए विज्ञाननिष्ठा, ऑप्शन बी एकाकीपणा, ऑप्शन सी कर्तव्यनिष्ठा, ऑप्शन डी नैसर्गिक संतुलन. तर ह्याचं आन्सर आहे ऑप्शन डी नैसर्गिक संतुलन. नेक्स्ट, माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणी सृष्टीकडे फिरू शकत नाही कारण? ऑप्शन ए बौद्धिक ऱ्हास, ऑप्शन बी मानसिक प्रगती, ऑप्शन सी बौद्धिक विकास, ऑप्शन डी बुद्धिनिष्ठा. तर आपला आन्सर आहे ऑप्शन ए बौद्धिक ऱ्हास. नेक्स्ट, खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? ऑप्शन ए भयग्रस्तता, ऑप्शन बी निसर्गातीतता, ऑप्शन सी संशयातीतता, ऑप्शन डी अभौतिकता. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी संशयातीतता. नेक्स्ट, माणसाच्या भौतिक गरजा ह्या डॅश 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 डॅश. ऑप्शन ए दिला आहे सृष्टीविरोधी आहेत, ऑप्शन बी मानवी सृष्टीविरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहे, ऑप्शन सी मानव सृष्टी निर्धारित केलेल्या आहेत, ऑप्शन डी निसर्ग सृष्टी निर्धारित केलेल्या आहेत. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी मानवी सृष्टी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, माणसाने सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय? ऑप्शन ए सामाजिक वास्तवता, ऑप्शन बी मानसिक वासना, ऑप्शन सी शारीरिक गरजा, ऑप्शन डी नैसर्गिक व्यवस्था. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए सामाजिक वास्तवता. नेक्स्ट, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर डॅश डॅशवर भर देतात. तर ऑप्शन ए आहे ग्राहकाच्या वर्तनाबदलावर, ऑप्शन बी संदेशावर, ऑप्शन सी अवबोधावर, ऑप्शन डी प्रेक्षकावर. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए ग्राहकाच्या वर्तन बदलावर. नेक्स्ट, संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात. बघा, ऑप्शन ए दिलाय संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण. ऑप्शन बी दिलाय ग्रहण, निसांकेतीकरण, अन्वय, प्रक्षेपण. ऑप्शन सी आहे ग्रहण, सुसूत्रीकरण, निसांकेतीकरण, प्रक्षेपण. ऑप्शन डी आहे सांकेतीकरण, सुसूत्रीकरण, निसांकेतीकरण, प्रक्षेपण. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रक्षेपण. नेक्स्ट, संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व डॅश डॅश हे घटक आहेत. ऑप्शन ए गोंधळ, ऑप्शन बी माध्यम, ऑप्शन सी अडथळे, ऑप्शन डी प्रत्याभरण. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी माध्यम. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते? ऑप्शन ए आहे व्यक्तिगत संप्रेषण, ऑप्शन बी औपचारिक संप्रेषण, ऑप्शन सी क्षैतिज संप्रेषण, ऑप्शन डी अनौपचारिक संप्रेषण. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी क्षैतिज संप्रेषण, हॉरिझॉन्टल. नेक्स्ट, बहुसंख्य श्रोते, बहुजिन्सी श्रोते, हेटेरोजिनियस ऑडियन्स, विस्तारित श्रोते व डॅटाशी समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन ए आहे निरक्षर श्रोते, ऑप्शन बी आहे गोंधळाचा अडथळा, ऑप्शन बी आहे गोंधळाचा अडथळा, ऑप्शन सी आहे प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, ऑप्शन डी आहे प्रभावी माध्यम. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव. नेक्स्ट, हा क्वेश्चन वाचून तुम्ही याचं हे करू शकतात. तर मी फक्त तुम्हाला आन्सर सांगते. 21चा आहे ऑप्शन सी. ह्याचं सुद्धा टेक्स्ट मी तुम्हाला आन्सर सांगते. ह्याचं आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट, आता हे गणित दिलेलं आहे. ह्याचं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कसे सम सॉल्व करायचे याचा एक स्पेशल व्हिडिओ मी केलेला आहे. तर तुम्ही तो जाऊन बघावा. कसे सॉल्व करायचे त्याच्यात मी सगळं दिलेलं आहे. याच्यात फक्त मी तुम्हाला आन्सर सांगते. ऑप्शन ए आहे. नेक्स्ट, ह्याचंसुद्धा मी आन्सर सांगते. ऑप्शन बी. नेक्स्ट, ह्याचंसुद्धा मी आन्सर सांगते. कसं सॉल्व करायचं एक स्पेशल व्हिडिओ मी दिलेला आहे. त्याची वाटल्यास मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघावा.
ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट, ह्याचा आहे क्वेश्चन तुम्ही रीड करून याचे लावू शकता. तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. हे सुद्धा तुम्ही ABCD प्रमाणे हे कसं लावायचं ते सगळं तुम्ही नीट करू शकता. रफ पेपर ABCD लिहून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायचे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट, याचा आहे बी. ह्याचा आन्सर आहे नेक्स्ट, आता 31 आकृतीवर आधारलेले क्वेश्चन आहे. त्याचं पण मी फक्त आन्सर सांगेन तुम्हाला. याचा आन्सर आहे ऑप्शन ए. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन बी. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन बी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट, हे सगळे असे तक्त्यावरचे आहे. तुम्हाला हे खूप इझिली खूपच छान आणि सोपे असे क्वेश्चन आहेत. ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तसं तुम्ही सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मी तुम्हाला तसे व्हिडिओ कसे सोप्या पद्धतीने सॉल्व करायचे मी नक्की सांगेल. नेक्स्ट, आता ट्राय या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन ए दिला आहे टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑप्शन बी आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑप्शन सी आहे टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑप्शन डी आहे टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचा आन्सर आहे आपलं ऑप्शन बी, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. नेक्स्ट, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 2000. तर बघा मित्रांनो, हे इंटरनेट, हे माहिती तंत्रज्ञान ह्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला 101% येतील. तुम्ही सगळं काही काय कोणत्या साली आलं, कोणाचा कधी शोध लागला, तुम्ही सगळं करून ठेवा. त्याचा जनक कोण हे सगळं करून ठेवा तुम्ही. ICTचा भाग पूर्ण खूप सोपा आहे. तुम्ही असा हा पूर्ण अभ्यास करून ठेवा. खूपच सोपाच असा आहे. तुम्हाला याच्यामध्ये चांगले हाताचे मार्क्स आहेत, जाऊ द्यायचे नाहीत. नेक्स्ट आहे ऑप्शन क्वेश्चन दिला आहे भारतातील पहिला परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? ऑप्शन ए आहे APJ अब्दुल कलाम. ऑप्शन बी आहे अनिल काकोडकर. ऑप्शन सी आहे रघुनाथ माशेलकर. ऑप्शन डी आहे विजय भटकर. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी, विजय भटकर. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे? ऑप्शन ए आहे पवित्र. ऑप्शन बी आहे सरळ. ऑप्शन बी आहे सरळ. ऑप्शन सी आहे सारथी. ऑप्शन डी आहे शालार्थ. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी, सरळ. नेक्स्ट, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? ऑप्शन ए आहे नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स. ऑप्शन बी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. ऑप्शन सी सेंट्रल डाटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज. ऑप्शन डी आहे डिजिटल विद्या. तर याचं आन्सर आहे ऑप्शन बी, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? ऑप्शन ए शेतातील. ऑप्शन बी रासायनिक. ऑप्शन सी पेंट. ऑप्शन डी बॅटरी. तर ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन खूप काळजीपूर्वक वाचायचा आणि तुम्हाला टिप्स देते की जे ज्या ऑप्शनमध्ये आपण कन्फ्यूज होतो आणि तर अशा वेळेस काय करायचं, जे ऑप्शन जास्त आपल्याला साकारिकपणा देत असतो त्या ऑप्शनकडे जास्त भर द्यायचा आहे. नेक्स्ट,
सन 1992मध्ये डॅजाच येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती. ऑप्शन ए आहे रिओ डी जानेरो, ऑप्शन बी आहे स्टॉकहोम, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी आहे जोहान्सबर्ग. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए रिओ डी जानेरो. नेक्स्ट, मानवी व प्राणी पक्षी अवयव व दूषित शरीर अवयव या वैद्यकीय कचऱ्यांची विल्हेवाट डॅजाच्या सहाय्याने लावावी. ऑप्शन ए आहे ऑटोक्लेविंग, ऑप्शन बी आहे मायक्रोवेव्ह, ऑप्शन सी आहे कंपोस्टिंग, ऑप्शन डी आहे इन्सायरेशन. तर याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी इन्सायरेशन. नेक्स्ट, डोंगरी भागात दरड कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण. ऑप्शन ए आहे वृक्षांचा ऱ्हास, ऑप्शन बी मातीचा ऱ्हास, ऑप्शन सी डोंगरकडा कापणे, ऑप्शन डी वरील सर्व. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र डॅजाच्या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. ऑप्शन ए आहे ग्वालपहारी गुरगाम, ऑप्शन बी आहे बेंगळुरू, ऑप्शन सी आहे दुबई, ऑप्शन डी आहे नैरोबी. त्याचं आन्सर आहे आपलं ऑप्शन ए ग्वालपहारी गुरगाम. नेक्स्ट, वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययन करता डॅजा जितकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. ऑप्शन ए आहे 12, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी आहे 6, ऑप्शन डी आहे 8. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए 12 वर्ष. नेक्स्ट, विद्यापीठ शिक्षक आयोगाने 1948 विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी सोडून डॅजा इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली. ऑप्शन ए आहे 180, ऑप्शन बी आहे 200, ऑप्शन सी आहे 220, ऑप्शन डी आहे 240. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए 180. नेक्स्ट, उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका डॅश होय. ऑप्शन ए आहे संपूर्ण भारतात विद्यापीठ सुरू करणे, ऑप्शन बी विद्यापीठाचे प्रमाणीकरण करणे, ऑप्शन सी विद्यापीठ प्रशासन नियंत्रण ठेवणे, ऑप्शन डी आहे विद्यापीठांना वित्तपुरवठा करणे. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी विद्यापीठांना वित्तपुरवठा करणे. नेक्स्ट, राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था डॅजाच्या ठिकाणी प्रस्थापित केलेले. ऑप्शन ए आहे नागपूर, ऑप्शन बी कलकत्ता, ऑप्शन सी पणजी, ऑप्शन डी चेन्नई. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए नागपूर. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार डॅजाच्या विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. ऑप्शन ए आहे स्त्री शिक्षण, ऑप्शन बी पर्यावरण अभ्यास, ऑप्शन बी आहे पर्यावरण अभ्यास, ऑप्शन सी आहे माहिती तंत्रविज्ञान, ऑप्शन डी आहे मूल्य शिक्षण. ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी पर्यावरण अभ्यास. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल आणि जे इम्पॉर्टंट असेल असे पॉईंटसुद्धा मी तुम्हाला सांगत जाईल. तर तुम्ही नीट काळजीपूर्वक व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आणि तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कमेंट लाईक्स करू शकता, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि एक्झाम आता ही जी येणार आहे आपली सेट एक्झाम 7 एप्रिलला, त्याच्यासाठी तुम्ही PYQचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि जे तुम्हाला वाटतं की जो टॉपिक समजलेला नाही आहे असा टॉपिक तुम्ही मला सांगा, मी सुद्धा याच्यावर तुमच्याशी डिस्कस करेल आणि तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता. ठीक आहे, थँक्यू.